तुम्ही पाहत आहात एबीपी माझा. नमस्कार महाराष्ट्र, सुप्रभात. मी आकांक्षा जावडेकर. तुम्ही पाहताय एबीपी माझा. या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनची सुरुवात करूयात या तासाच्या हेडलाईन्स पहा. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशन समोर गाडीचा भीषण स्फोट, 9 जणांचा मृत्यू तर 3 पेक्षा अधिक जण जखमी. एका संशयिताला ताब्यात. दिल्लीतील स्फोट दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. फरीदाबादमधील कारवाईनंतर दिल्लीत स्फोट घडवल्याची तपास यंत्रणांना शंका. फरीदाबादमधून अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू. दिल्ली स्फोटामागील सर्व शक्यतांची तपासणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची माहिती. दिल्ली पोलीस आयुक्तांसोबत शहांची चर्चा तर घटनास्थळाची अमित शहांकडून पाहणी. दिल्लीमध्ये स्फोट झालेली I-20 गाडी सलमानच्या नावावर असल्याची माहिती. सलमाननं गाडी कोणाला विकली याची चौकशी सुरू तर गाडी हरियाणातील असल्याची माहिती. दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईत हाय अलर्ट. सीएसएमटी स्थानकासह महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात वाढ. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चे बांधणी. आज वर्षा निवासस्थानी भाजपच्या जिल्हा निवडणूक पदाधिकाऱ्यांची बैठक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार मार्गदर्शन. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक. हर्षवर्धन सपकाळ, सुप्रिया सुळे, शशिकांत शिंदे, अनिल देसाई उपस्थित राहणार. मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी अंजली दमानिया आज महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेणार. जमीन प्रकरणातील पुरावे दमानिया बावनकुळेंकडे सादर करणार. बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्याचं आज मतदान. 11 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड. सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची माळ.